मित्रांनो नमस्कार. प्रबोधनकार ठाकरेंनी राजर्षी शाहू महाराजांच्या विनंतीला मान देऊन छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी अर्थात साताऱ्याच्या राज्यक्रांतीचा इतिहास नावाचा एक ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जसा वेदोक्ताचा प्रश्न उपस्थित झाला होता तसाच तो साताराच्या गादी बाबतीतही उपस्थित झाला. छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून हटवण्यासाठी बाळाजी पंत नातू आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ब्रिटिशांशी संगनमत केलं. स्वामी विद्रोह केला, स्वराज्य विद्रोह केला. नंतर प्रतापसिंह महाराजांनी 1832 साली या वेदोक्त प्रकरणाचा निकाल लावला. या प्रकरणात क्षत्रियांची बाजू विठ्ठल सखाराम तथा आबा पारसनीस यांनी मांडली, तर ब्राह्मणांची बाजू राघवाचार्य गजेंद्र गडकर यांनी मांडली. साताऱ्यातील संस्कृत पाठशाळेत हा वाद झाला. ज्या दिवशी या वादाचा निर्णय होणार होता त्या दिवशी पुण्यापासून बेळगाव पर्यंतचे सगळे वेदशास्त्री ब्राह्मण साताऱ्यातील पाठशाळेबाहेर जमले होते. दंगल होऊ नये म्हणून महाराज स्वतः नागव्या तलवारीसह पाठशाळेबाहेर बंदोबस्त करत उभे होते. या प्रसंगी सांगलीच्या पटवर्धनांनी ब्राह्मणांना समर्थन दिलं, तर साताऱ्याच्या गादीला त्यांनी थेट आव्हान दिलं. या वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि वेदोक्त प्रकरणाचा पुन्हा एकदा दाखला दिला आणि त्यावर चर्चा झाली. शेवटी या वादात ब्राह्मणांचा पराभव झाला आणि क्षत्रियांचं अस्तित्व सिद्ध झालं, ते मान्य झालं, असं प्रबोधनकार ठाकरे आपल्या ग्रंथात लिहून ठेवतात. शिवाजी महाराज असतील, प्रतापसिंह महाराज असतील, त्यानंतर शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या सगळ्या छत्रपतींना वेळोवेळी वेदाधिकार नाकारला गेला. यावरून स्पष्ट होतं की आपल्या समाजात वेदाचं स्तोम किती माजलेलं होतं. वेदाधिकार मागण्यासाठी या सर्व महापुरुषांना किती त्रास सहन करावा लागला हे या सगळ्या प्रकरणातून आपल्याला समजून येतं. तर या प्रसंगाचा, या संपूर्ण माहितीचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायलाही विसरू नका आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.